योगायोग आहे निखिल चव्हाणचं लग्न आणि आम्ही दोघं जण इंटरव्ह्यू म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी होतंय हे पहिल्यांदा होतं. निखिलची आणि माझी मैत्री इनडायरेक्टली आहे, किरण थ्रू आहे. पण किरणच्या लग्नात त्यांनी इतकी धुमाकूळ घातलेली तेव्हा आमची छान मैत्री झाली. आम्हाला सक्त ताकीद दिली की धिंगाणा जरा कमी घाला, कारण त्याला माहिती आम्ही धिंगाणा काय घालतो. त्यामुळे आम्ही जे तू बघितलं आमचा फैलाव रूप अजून नाहीये. कदाचित संध्याकाळी 12 ते देखील का. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. निखिल आणि अनुष्काचं आता धूमधडाक्यात लग्न पार पडलंय आणि त्याचा जवळचा मित्र आहे माझ्यासोबत आणि त्याची वाईफ देखील आहे, ज्यांना खूप महिन्यांपासून विचारत होती पण फायनली आता ते दोघं एकत्र भेटले. कसे आहात? योगायोग आहे निखिल चव्हाणचं लग्न आणि आम्ही दोघं जण इंटरव्ह्यू म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी होतंय हे पहिल्यांदा होतं. औचित्य आहे निखिलचं लग्न. निखिल आणि मी खूप आधीपासून मित्र आहोत आणि अर्थात या जोडीचे किंवा हे क्षण आम्हाला बघायला मिळो हे आम्ही कदाचित एक 3-4 वर्ष झालं सगळेजण मित्र स्वप्न पाहत होतो आणि आज ते पूर्ण होत आहे. खरं तर बसलाय तिकडे तो आणि मलाच खूप भारी वाटतंय की यार मित्राचं लग्न होत आहे आणि जे आम्ही सगळ्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण होत आहे. येस, पण वैष्णवी तुम्ही दोघं इतके बिझी असता, मला सांग याच्यासाठी कसा वेळ मिळवला आणि कधीपासून याची तयारी केली? माझं प्रमोशन चालू आहे घबाडकुंडाचं. सो म्हटलं निखिलचं म्हणजे निखिलची आणि माझी मैत्री इनडायरेक्टली आहे, किरण थ्रू आहे. पण किरणच्या लग्नात त्यांनी इतकी धुमाकूळ घातलेली तेव्हा आमची छान मैत्री झाली. आणि अनुष्का एका अवॉर्ड शोला भेटलेली, पण काही माणसांचं असं असतं ना की वाईब्स लगेच जुळतात. सो ती माझी मैत्रीण झाली असं वाटतं की 3-4 वर्षापासून मैत्रीण आहे. सो या लग्नाला येणं भाग होतच, त्यामुळे सुट्टी काढावीच लागली. तुला कधी सांगितलं होतं निखिलने की असं असं आहे आणि आता आम्ही लग्न करतोय? मध्यरात्री आम्ही गोव्यात होतो आणि आम्ही बीचवर बसलो होतो. सो म्हणजे समुद्रकिनारा हा सगळ्यांचा जरा हळवा विषय असतो आणि तेव्हा तो असं म्हणाला की यार अनुष्कासाठी काहीतरी वाटतंय मला आणि आम्ही कदाचित पुढे काहीतरी विचार करतोय. त्यावेळी आम्हाला सगळं पहिल्यांदा मित्रांना कळालं होतं आणि आमच्यात एक आत्ता तो मित्र इथे नाहीये, महेश जाधव. त्याला सगळं इत्यंभूत, खरं तर तू मला पकडण्याच्या वेळी त्याला पकडायला पाहिजे. तो आत्ता नेमकं इथे नाहीये. तुम्हाला सगळं माहिती म्हणजे अगदी खास खळग्यातली माहिती तुम्हाला पुरवू शकतो इतकं महेशला माहिती होतं, कारण हे 3 जण एका सेटवरती होते कारभारी लेभारीच्या. पण मला सांग, इतकी सुंदर नटली आणि कितके छान दिसते. काय कॉम्प्लिमेंट दिलीस तिला? काय कॉम्प्लिमेंट दिली? नाही दिली, आता देईल. मी नाही दिली म्हणजे मला असं गिल्ट नको देऊ सगळ्यांसमोर. सॉरी, मी नाही दिली म्हणजे आम्ही खूप गडबडी पटकन आवरला आणि इकडे आलो. सो त्याच्यामुळे माझी बायको सुंदरच दिसते. माझी बायको सुंदरच दिसते. येस, पण मला सांगा या लग्नात इतका धुमाकूळ घालताय म्हणजे मी बघते कालपासून तुम्ही आहात आणि या दोघांच्या आयुष्यात एक महत्वाचा पार्ट आहात. मला सांगा गिफ्ट काय आणलंय त्या दोघांसाठी? गिफ्ट त्याला द्यायचं आहे, एक आणलंय जे सरप्राईज आहे आणि आम्हाला सक्त ताकीद दिली की धिंगाणा जरा कमी घाला, कारण त्याला माहिती आम्ही धिंगाणा काय घालतो. त्यामुळे आम्ही जे तू बघितलं आमचा फैलाव रूप अजून नाहीये. कदाचित संध्याकाळी 12 ते देखील का. पण मला सांग, काय त्यांना काय सल्ले दिलेस मित्राला की आता लग्न करतोय? अनुभवावरून मलाही ऐकायला मिळालं आता. नाही, खरं तर तो कमालच आहे. त्याला काय, आणि अनुष्कालाही दोघे समंजस आहेत. त्यांना काही सल्ला देण्याची हे नाही, कारण आम्हाला अजून तितकासा एक्सपिरियन्स आम्हालाच लग्नाचा नाहीये. कारण आम्ही लग्न केलं त्याला 1.5 वर्ष झालंय आणि आम्ही कामानिमित्त इतके लांब आहोत दोघं जण, म्हणजे लग्न करून लॉंग डिस्टन्स मध्ये आम्ही आहोत. त्याच्यामुळे आम्हालाच अजून तारेवरची कसरत चालली आहे. दोघं जण जुळून घेतोय सुट्ट्यांमधून वगैरे. आणि त्यांना काय सांगायचं, जसे आहेत तसेच राहतील ते. काय आशीर्वाद देणार किंवा असं असतं एक ब्लेसिंग देतो ते काय? काय नाही, दोघंही एकत्र खूप छान आनंदी आणि एकमेकांना समजून घेऊन राहू. या लग्नात स्वतःच्या लग्नाची एकतरी आठवण शेअर करा. काहीतरी आठवणी असणारच आणि खूप आहेत. सो एक ती सांगेल काल काहीतरी पाठवतंय म्हणजे आता इथे सगळं मंडप आमचाही असा चौकोनीच आम्ही डेकोरेशन केलेलं. सो त्याला मी म्हटलं, आठवतंय का तुला काही आपले विधींचे दिवस, भटजींचं जेव्हा सुरू झालेलं ते सगळं विधींच्या गोष्टी. तर त्याला म्हटलं, तुला वचनं आठवतात ना सगळी? तुला आठवतात? तुला काही आठवतं? मला सगळ्या मेमरीज अशा क्रिएट होत आहेत. तिकडे भटजी होते वगैरे वगैरे सगळं मला आठवतं. म्हणजे ती बोलल्यानंतर जास्त
कनेक्ट आणि कलेक्ट झालं सगळं ते. सो थँक्यू सो मच. आणि तुम्ही दोघंही असेच एकत्र राहा. खूप छान छान तुम्हाला वेळ मिळो आणि लवकरच भेटू पुन्हा हे एकदा. तुझं खरं ठरव आणि या दोघांनाही वेळ मिळो, येस, कारण हे दोघेही तितकेच बिझी आहेत. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.